नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या दीपाली कुंदन लोढा यांचा सत्कार. परभणी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी शहरातील जुना पेडगाव रोड येथील ज्येष्ठ पत्रकार लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख तथा पोलखोलचे संपादक भागीरथजी बद्दर यांच्या निवासस्थानी सायंकाळी 8 वाजता सहानुभूतीपूर्वक सत्कार करण्यात आला. दीपाली कुंदन लोढा ह्या सामाजिक कार्यात अग्रेसर असून सुखादुःखामध्ये सहभागी होत असतात. पत्रकार भागीरथजी बद्दर हे मनस्तापामध्ये असताना त्यांना फोन करून त्यांची समस्या जाणून घेऊन त्यांना मायेचा हात दिला व त्या परभणीला त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आल्या. स्त्रीचा हात हा मायेचा असतो. त्यांना समाजामध्ये वावरत असताना अशा जाणीव होत असतात. त्याच खऱ्या भगिनी असतात. त्यांनाही मायेची सावली जाणवली आणि त्या भेटण्यासाठी आल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भागीरथजी बद्दर व त्यांच्या सौभाग्यवती साधना बद्दर यांनी दीपाली कुंदन लोढा यांचा पुष्पहार घालून व त्यांना शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जैनम कुंदन लोढा त्याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार दिलीप बोरुळ, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, समविचारी मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष पांचाळ, पत्रकार देशमुख, पत्रकार युनुस कच्ची, सामाजिक कार्यकर्ते देवा महामुने, उमेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती. आज परभणी शहरामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार संघ व रुग्ण हक्क संघ व पत्रकार संघटनेच्या वतीने व समता परिषदेचे आमचे सुभाषजी पांचाळ, दिलीपजी बोरुळ, आमचे मेहुणे सुभाष बाळासाहेब देशमुख, बनकरजी, हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत. पत्रकार आहेत आम्ही सगळे. माझी बच्ची दीपा कुंदन लोढा ह्या प्रॉपर मालेगावच्या आहेत. ते एका संस्थेच्या संचालिका आहेत. परत त्यांची स्वतःचं ब्युटी पार्लर आहे, किराणा दुकान आहे, पुन्हा CA चार्टर्ड अकाउंटंट त्यांचे दीर आहेत. आणि एकंदरीत जैन फॅमिली आहे ती. आणि माझी भाची आहे. आणि मागे मी दवाखान्यात असताना माझी तब्येत बरोबर नसताना सुद्धा माझ्यासाठी माझ्या भाचीने काहीतरी हे मला सहकार्य केलं व त्यांनी सांगितलं की माझा मामा हा माझी मामी दुरुस्त व्हावे म्हणून. पुन्हा नंतर त्या या ठिकाणी आल्या असताना माझं एक कर्तव्य आहे की जे आपल्या सुखदुःखात येतात तेच आपले असतात. म्हणून माझ्या भाचीचा सत्कार समता परिषद, पत्रकार परिषद व पत्रकाराच्या वतीने, दिलीप बोरुळच्या वतीने, सगळ्याच्या वतीने, दिलीपजी बनकर यांच्या वतीने तिचा सत्कार करण्याचे आयोजले आहे. म्हणून या ठिकाणी आता सुभाषजी पांचाळांना सांगतो की ही माझी भाची तशी फार ॲक्टिव्ह आहे, हुशार आहे आणि ती या ठिकाणी मला खास भेटण्यासाठी आली. म्हणून आपण सगळेजण मिळून तिचा सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे आमचे महाराष्ट्राचे संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख आमचे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार भागीरथजी बद्दर यांच्या निवासस्थानी आज आमच्या भगिनी दीपाली लोढा ह्या आज त्यांना भेटण्यासाठी आल्या. आणि त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक आपलं दायित्व असतंय की आपण एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या म्हणण्याप्रमाणे त्या या ठिकाणी आज ज्या समाजामध्ये ज्या गोष्टी होतात आणि त्यांच्यापर्यंत आलेल्या ज्या गोष्टी आहेत, आमचे प्रिय पत्रकार भागीरथजी बद्दर हे ज्यावेळेस दुःखात होते त्यावेळेस आमच्या या दीपाली लोढाताईंनी त्यांना मुंबईला जाऊन भेट दिली आणि भेटल्यानंतर त्यांच्या दुःखात त्या सामील झाल्या आणि त्यांना मदतीचीही त्यांनी काही सहानुभूती दाखवली. तर अशा आज दीपाताई आज घरी आल्या. त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना सदिच्छा भेट दिलेली, विचारपूस केली. त्यामुळं आम्ही आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते जे इथं जमलेत या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचा या ठिकाणी एक छोटेखानी म्हणून त्यांचा या ठिकाणी भागीरथजी बद्दर यांच्या मार्फत आणि त्यांच्या प्रेमाला आम्ही हाक देऊन या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. आपण बोला. आम्ही भागीरथजी बद्दर साहेब, आमच्या साधनाताई बद्दर साहेब यांचा निवासस्थानी आज कार्यक्रम ठेवलेला आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगानं काय नाव म्हणते तुमचं? हां, या दीपाली लोढा आलेले आहेत. त्या साहेबाच्या मागल्या वर्षी म्हणजे दुःखात असताना या लोढाताईंनी यांना बरीच काही मदत केलेली आहे. आज त्या निवासस्थानी आलेले आहेत, म्हणून आपण सर्वांनी त्यांचा स्वागतासाठी आपण इथं आलेलो आहोत, म्हणून आम्ही त्यांचा चांगल्या प्रकारे स्वागत करणार आहोत. इथं बद्धसाहेबांच्या घरी जमलेला आहोत. दीपालीताई लोढा ज्या आहेत मालेगावच्या, त्यांनी बघत यांना बऱ्याच अडचणींच्या वेळेस म्हणजे त्यांची तब्येत खराब झालेली होती, त्यावेळेस मुंबईला येऊन प्रत्यक्ष भेटल्या व सरपण केली व धीर दिला. तर त्याबद्दल त्यांनी बऱ्याच वेळा मध्यंतरीसुद्धा आमच्याशी त्यांनी ह्या गोष्टीची जाणीव आम्हाला आठवण करून दिली होती व आज योगाव्याला त्यांच्या घरी निवासस्थायी त्या आल्या होत्या. त्यासाठी आमच्या सर्व पत्रकार बंधूंतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. धन्यवाद. हां, बद्दार साहेब यांचं अचानक मुंबईमध्ये आजार असल्यामुळे आजारामुळे ते बरे झाले, त्यामुळे ते आले असता श्रीमती दीपाबाई लोढा मॅडम राहणार मालेगाव ह्या त्यांना भेटायला आल्या असता असं मला वाटते की त्यांना इतकी दूरून आल्यात की आम्हाला अभिमान वाटते. मनाचा उद्देश असा आहे की अशा पत्रकार माणसाच्या सुखदुःखासाठी त्या धावल्यात, त्यामुळे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. त्या आल्यात त्यांचा सर्व परभणीकरांच्या वतीनं व देवीदास महामुनी उर्फ देवाभाऊ चर्मकार समाजाचे ज्येष्ठ नेते व ढोर समाजाचे ज्येष्ठ नेते या नात्याने व दीनदलितांशी लढणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य गाडगेबाबा व संत गाडगेबाबा, संत रोहिदास, संत केका महाराज असे सर्व महापुरुषा, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई होळकर अशा सर्वांना प्रथम मी अभिवादन करून मी सांगतो की अशा लोढा मॅडम आल्यात त्याबद्दल मी परभणीकरांच्या पुनश्च अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि मनाचा उद्देश असा आहे की पत्रकार या सर जे आजारातून दुरुस्त झालेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. मला तर वाटतं त्यांनी 101 वर्ष जगावं, मीही त्यांना शुभेच्छा देतो. आणि सर्व महापुरुषांच्यासाठी वंदन करून सांगतो की यांना 101 वर्ष जगण्याची शक्ती देवो, हीच माझी विनंती आणि नम्र अभिवादन करून नम्र विनंती. देवीदास महामुनी. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. प्रभावती नगरीमध्ये भगीरथजी बद्दल सपरिवार त्यांची एक भाची मालेगावरून आलेल्या लोढाताई यांनी त्यांचं कथन केलं. आणि माणसाच्या जीवनामध्ये 2 बाजू असतात, सुख आणि दुःख. तर त्या दुःख पोचवण्याची ताकद परमेश्वर देतो आणि सुखामध्ये आपण सर्वांना सहभागी करून घेतो. तेच एक हे भगीरथजी बद्दल आहेत. ह्या माणसानं आयुष्यभर लोकांसाठी काम केले. सुख असेल, दुःख असेल, कोणी भेटो, हवळ्या मनाचा माणूस आहे, चांगला माणूस आहे, दिलदार आहे. आणि सर्वांना आपल्या विश्वची माझे घर कुटुंब मानणाऱ्यापैकी हे भगीरथजी बद्दल गेले 15 वर्षे आमचे स्नेहाचे संबंध आहेत, मैत्रीपूर्ण आहेत. आणि मध्यंतरी जीवनामध्ये काही जडणघडणी होत्या. थोडंसं लोकांच्या मदतीला धावून जात असताना त्या माणसाने स्वतःची काय परवाच केली नाही. चालता काहीतरी एखादं वाहन येईल, गाडी येईल, कॉन्सन्ट्रेट ठेवून, एकाग्रता ठेवून त्या माणसानं दुसऱ्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्यापैकी एक हे भगीरथ कुटुंब आहे. आणि त्यांनी मला बऱ्याचदा लोढाताईविषयी कल्पना दिली की असं आहे, माझी भाची आहे, माझे नातेवाईक आहेत. मग तो बाकी राज्यामध्ये असेल, चेन्नई असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, संभाजीनगर असेल, अन्य ठिकाणी लातूर भाग असेल, सर्व ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या लोकांची कल्पना द्यायची त्याच्यामध्ये ह्या ताईंचा आग्रहाने त्यांनी नाव घेतलेलं आहे. आणि सांगितलं की ते येणार आहेत माझ्याकडं. आणि एक 5 ते 10 मिनिटापूर्वीच अचानक मला म्हणजे फोन आला, नेमका मी बाहेरनं आलो. मग हे आमचे सहकारी मित्र बाळासाहेब देशमुख असतील, त्याचबरोबर दिलीपराव बोरोळ असतील, दिलीपजी बनकर असतील, आणि हे लोकसत्र पत्रकार महासंघ आणि आरोग्य समितीच्या वतीनं, त्याचबरोबर बाळराजे सेवाभावी संस्थापक अध्यक्ष ते पत्रकार आहेत. आणि चांगले LICचे फार मोठे उत्कृष्ट सेवक आहेत की ह्या 3 ते 4 वर्षामध्ये त्यांनी 1,500 ते 2,000 लोकांना एक विम्याचं एक महत्त्व पटवून दिलं आणि पॉलिस्या काढून दिल्या.
आणि आपल्या परभणी, नांदेड आणि परभणी डिव्हिजनमध्ये नंबर 1चं काम त्यांनी मेहनत केली, अहोरात्र काम करतात. असे जीवलग माणसं भगीरथ बद्दर साहेबांनी जोडले आणि आमच्या ताईंनी खऱ्या अर्थानं भगीरथजी बद्दर यांना जीवदान मिळावं म्हणून, आरोग्य समृद्धी चांगली लाभावी म्हणून त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. एवढंच नाही तर स्वतः धावून गेल्या आणि तन्मन धनाने ह्या व्यक्तीवर अडचणीच्या काळामध्ये फार मोठा वर्षाव केला. आणि म्हणून हे आमचे परम मित्र, यांना दीर्घ आरोग्य लाभो आणि आमच्या ताईसारख्या यांनी त्यांना पाठबळ दिलं. आणि साधनाताई आमच्या वहिनी आहेत, त्यांनीसुद्धा भगीरथ बद्दर साहेबांना पडत्या काळामध्ये सुद्धा काही काळजी घेणं, उशीर आलं तर फोन लावणं, आरोग्याची काळजी घेणं, शरीर प्रकृतीच्या बाबतीमध्ये काळजी घेणं आणि मुलाबाळाकडे लक्ष देऊन चांगलं एक आरोग्य, एक कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याचं काम या व्यक्तीने केलं. आज जिल्ह्यामध्ये नव्हे तर गल्ली ते दिल्लीपर्यंत या माणसाचे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे. हे कुठेही जाऊ, आता बऱ्याचदा आम्हाला घेऊन गेले हे 10 वर्षामध्ये, ते कुठल्याही प्रकारचं त्या माणसाला अपयश आलं नाही. यश येतो, प्रयत्नवादी माणूस आहे. शासन दरबारी असेल, मंत्री असेल, मोठमोठे लोक असतील, त्याच्यामध्ये ह्या माणसाची फार मोठी पोहोच आहे. आम्ही अनुभवलं. असं उत्तरोत्तर प्रगती हो आणि दीर्घ आरोग्य लाभो. या माणसांना अडचणीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्या साथीला साथ देऊन सोबत राहतो. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज ह्या ताई ह्या ठिकाणी आल्या. ह्या परभणी शहराचे क्रांतिकारी शहर आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये योगी असतील, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, SP असेल, वकील असतील, विविध पदावरती एक नावाचा ठसा उमटवणारे आहे महिलांचं हे शहर आहे. या जिल्ह्याला फार मोठं केलं, त्याच्यामध्ये फार मोठा हातभार महिलांचा सुद्धा असतो. अशा पद्धतीने मी आमच्या ताईंना शुभेच्छा देतो. आणि भगीरथ बद्दर साहेबांनी हा जो कार्यक्रम छोटाखानी घरगुती आयोजन केलं, त्याच्यामध्ये मोठमोठ्या क्षेत्रातले वेगवेगळे मान्यवर आहेत. आता हे देवाजी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला फार मोठी जयंती झाली. फार उत्साहामध्ये त्यांचा आम्ही उत्साह पाहिला. खिचडी वाटपाचा कार्यक्रम असेल, रक्तदानाचा कार्यक्रम असेल, गोरगरिबांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहोचलेले आहेत. पण त्याचा आचार विचार डोक्यावर न घेता डोक्यात उतरवण्याचं काम या निमित्तानं झालं. त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग देवा भाऊ नोंदवलेला आहे. तर असं हे आहे व्यक्तिमत्व. यांनी हे जे नियोजन करून आणलं ही साधी गोष्ट नाही. तर अशाच भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती हो आणि आमच्या मित्राबरोबर आमच्या ताईचं सुद्धा जीवनामध्ये आमूलाग्र बदल हो आणि त्यांचं नावलौकिक फार मोठ्या प्रमाणात हो. अशा पद्धतीचे मी या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.